सर, कल जो आपने आरोप किया था उसके ऊपर मुख्यमंत्री के जो बेटे हैं वो कहते हैं कि संजय राउत की जो मानसिक स्टेबिलिटी है वो हिल गई है, वो जाकर इलाज करे। और बार बार भ्रष्टाचार के बारे में बोलते हैं ना, तो ऐसे लोगों को मानसिकता उनको थोड़ी अच्छी नहीं लगती। लेकिन मैंने जो सवाल उठाया था उसके बारे में तो जवाब नहीं देते। कहाँ से आया पैसा, ये कौन सी ठेकेदार, कौन सी कंपनियां हैं जो आपको बार बार पैसे दे रहे हैं, आपका हिसाब कहाँ है? क्लैरिटी कमिश्नर के पास आपने हिसाब क्यों नहीं दिया है, ऑडिट क्यों नहीं किया है? हाँ, धंधे के बदले या धंधे के बदले में चंदा, चंदा के बदले में धंधा, यही चल रहा है ना। आप उसके बारे में जवाब दीजिए। हमारी मानसिकता क्या है, हमें कौन सी बीमारी है, जनता तय करेगी। आपने जो इस राज्य में भ्रष्टाचार की बीमारी लगाई है, भ्रष्टाचार बीमारू राज्य बनाया अपने महाराष्ट्र। श्रीकांत शिंदे यांनी काल असं म्हटलं की ही विसंगती आहे की अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। घोटाळ्यामध्ये अडकले ते आमच्या घोटाळ्यामध्ये पत्र लिहिलं असतं, ते नक्की सुशिक्षित आहेत ना? आहेत बाळराजे, ते त्याला लिहिता वाचता येतं ना? म्हणजे असं ऐकलं की ते हाडवायचे की माणसांची त्याने कधी हाडं तपासली की जनावरांची तपासली, ते पहा. मला कोर्टानं जेव्हा सोडलं तेव्हा जो निर्णय आणि निकालपत्र दिलं आहे ते त्यांनी ते त्यांनी वाचायला पाहिजे. आणि मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना, हे या बाळराजांना कळेल. माझा त्यांना सरळ प्रश्न होता, आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन मध्ये आतापर्यंत त्या नावावर 500 ते 600 कोटी रुपये गोळा केलेत की नाही त्याने सांग. त्यांचा जो आतापर्यंत 10 वर्षातला, विशेषतः आता 2.5 वर्षातला जो उधळपट्टी आहे अनेक कार्यक्रमामध्ये, ती 100 कोटीच्या वर आहे. अनेक कार्यक्रम, अनेक घोषणा, कोट्यावधी इथे वाटले तिथे वाटतोय, 500 गाड्यांचे पैसे दिले, या गाड्याचे 100 कोटीच्या वर खर्च आहे. ऍडव्होकेट नितीन सातपुते आणि दुसरं तक्रारदार धर्मादाय आयुक्ताला केले. आपण त्याच्यावर का बोलत नाही? तर नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली, इधर उधर की बात करो, इधर उधर की बात नाही केली. माझा टू द पॉइंट अत्यंत साधा प्रश्न आहे.